शब्द सर आपण ऐकला याआधी परेश कोडू सर जॉईन झालो होते. त्यानंतर मी अनिकेत रावते पुन्हा एकदा जोडलो जातो या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी एम एस साहेब चषक आपण पाहतो. कोण सर चषकामध्ये एम एस साहेब आयोजित ही स्पर्धा एक उत्तमरित्या आयोजन नियोजन पाहायला मिळतं. मनुष्य ठाकूर म्हटलं की इथून आयोजन नियोजनाचा भंडारा त्या ठिकाणी एक अप्रतिम असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. अप्रतिम असं आयोजन नियोजन या प्रकाश जोतामधील ही स्पर्धा आपण पाहतो. याच्या स्पर्धेचा दुसरा दिवस या दुसऱ्या रचनेमध्ये उत्कर्ष पाटील सर देखील आमच्या समवेत जॉईन झालेत. तुरणाच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 ज्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. प्रथम टॉस जिंकला ऋतवी 11 सरावली संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून राहिला. प्रथम फलंदाजी करायच्या सरावली बैया संघाला त्या ठिकाणी यादीचा सामना पण पाहिला. किराईपाडा संघानं जिंकला आणि आधीच उल्लेख केला याआधी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या विभागामध्ये येतो सफाळी विभागामध्ये असेल खेळवारोड विभागामध्ये त्यावेळेस बाहेरून जे संघ येतात वसई विभागामधून संघ असतील त्यामध्ये एक संघ आवर्जून सांगेन की इथून आमच्या खेळवारोड विभागामध्ये दाखल झाला होता जरूर त्या ठिकाणी. मात्र समाजाच्या माझ्याच आम्ही पाहिल्या त्या ठिकाणी DJP स्पोर्ट्स सांबलपडा हा संघ खेळण्याआधी त्याने प्रवेश फी जमा केली होती. कारण प्रत्येक बाब ही निरखून पाहावी लागते आयोजन कर्त्यांसाठी. त्या कारणास्तव आम्हाला आपल्याला विनंती असेल की आपण प्रवेश फी जमा करायची. इथून दोन्ही संघाचा 12 मॅन कंपल्सरी याची नोंद असू द्या अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण ही स्पर्धा आपण लाईव्ह स्वरूपात पाहतो. लाईव्ह अपडेट्स देणं खूप महत्त्वाचं आहे. त्या कारणास्तव आपल्याला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी प्लीज आमच्या सभेत जॉईन व्हायचा आमच्या कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सामना क्रमांक दुसरा आजच्या दिवसामधील पहिला सामना तर किराईपाडा संघानं जिंकला. पूर्णपणे वर्चस्व त्यांना अबाधित राहिले गेलं. त्यानंतर सामना क्रमांक 2 कडे आपण बघतो आमच्या प्रेक्षक राजांसाठी जे जॉईन झाले तर 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जे घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात. इथून मनमुराद असा आनंद लुटतात त्यांच्या माहितीसाठी सामना क्रमांक 2 आजच्या दिवसामधील माकुंचार चषक 2026चा जो रणसंग्राम दुसरा दिवस या रजनीचा दुसरा दिवस आपण पाहतो. दुसरी रजनी या दुसऱ्या रजनीमधील सामना क्रमांक 2 त्या ठिकाणी ऋत्वी 11 सरावली विपक्षामध्ये सरावली एकाच विभागातील एकाच गावामधील हे दोन संघ आहेत आणि इथून एक मॅचच्या विपक्षामध्ये आपण लढताना पाहतोय. त्यांना पूर्ण गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो. इथून ऋत्वी 11 संघाच्या माध्यमातून फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये तो दाखल झाला. थोडं सावली ब संघाच्या माध्यमातून राकेश आणि दीपक ही जोडी आपण पाहतो. ओपनिंग बॅटर म्हणून दाखल झाल्या तर गोलंदाजी ट्रॅकवरती फ्रंट लाईन गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण मनीषला पाहतो. मनीष दाखल झाला. बेस्टची लढाई असेल कारण एकाच गावामधील दोन संघ आहेत सातत्याने एकमेकाच्या संवेद सराव करत असेल परंतु आज एकमेकाच्या विपक्षामध्ये दाखल झालेत ही लढाई लढण्यासाठी आणि अस्तित्वाची लढाई आहे. कारण जो संघ इथून पराभूत होणाऱ्या वर्षभराची वाट पाहावी लागणार आहे. आणि तो राकेश बजायचा विचार केला तर आमच्यापर्यंत माहिती पोचली आहे. त्या ठिकाणी भावेश पवार सर भावेश पवार यांना आपण पाहतो त्यांचे एक मोठे चाहते आहेत. त्याच अनुषंगाने खेळ सुद्धा करावा लागणारा पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज दाखल पुन्हा सफलवून खेळण्याचा प्रयत्न जरूर दर्शवला. बॅट बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. प्लेट डॉट मेस डॉट बॉल पाहायला मिळतो. चांगली गोलंदाज आहे कारण एकाच गावामधून दोन्ही संघ बिलॉंग करतात. एकाच संवेद सराव सुद्धा करत असतील परंतु आज एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत आणि एकमेकांच्या कमजोरी नक्कीच एकमेकाला ठाऊक आहेत आणि त्याच अनुषंगानं आज मात्र या MSFच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण दोन्ही संघांना पाहतो. त्या ठिकाणी पहिलाच बॉल गोलंदाज यशस्वी ठरला. डॉट बॉल आला. यावेळेस समोरून खेळल्यात. इथून नो चान्स फॉर द बिल्डर असेल कारण इथून पॉवर प्लेचं हे बंधन आणि इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा पार. इथून पहिलाच बॉल जरूर बॅकफूट वरती राहिले होते परंतु इथून थांबण्याचं नाव घेणार नाही. इथून एक चांगला फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी चौकारामध्ये कन्वर्ट करत असताना धावफलकाला सुरुवात केली आहे 4 धाब्यानं. या 4च्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जे फ्लाय झाला जाऊन पोचलंय 4 या अंकावरती. इथून जर आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो. चांगली सुरुवात केली आहे कारण पहिलाच बॉल थोडेसे बॅकफूट वरती राहिले असले
तर इथून मात्र सुरुवात चांगली केली, कारण 5 षटकांचा हा सामना आपण ज्या ठिकाणी पाहतो एक मोठा फॉर्मॅट आहे. इथून पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं असेल आणि ती पार्टनरशिप बिल्ड केली जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आपण पाहतो. इथून पहिलाच बॉल थोडंसं बीट झाले होते राकेश, परंतु तदनंतरचा बॉल आपण पहिला तर एक चांगला फटका सफल झाले, पूर्णपणे रीड केला होता आखून टप्प्याचा बॉल. त्यावर ते एक कडक प्रहार पाहिला मला, चेंडूला सर पाठवून दिलं चौकारासाठी. इथून स्वागत तर केलं, धफलकाला सुरुवात तर केली आहे या 4 धाव्यांना. पुढचा बॉल पुरुष गोलंदाज मनीष दाखल झाला. याही वेळेस प्लेट डन मेस डॉट बॉल, सातत्य कोणत्या अनुषंगानं असावं हे मात्र आज मनीष दर्शवून देतो. कमबॅक त्यानं केला, पहिल्या बॉलवरती निर्धा बॉल, तदनंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट बॉल आला. एक तेरी ते एक मेरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल, यात काय तेढ मात्र शंका नाही, कारण एकमेकापेक्षा किती चांगलं करता येईल, आधीच्या बॉलमध्ये काय घडलं यापेक्षा मी पुढे काय करेन हे खूप महत्त्वाचं आहे. याही वेळेस प्लेट डन मे सातत्याने आडवा बॅटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करत असताना राकेश पाहायला मिळतो. त्याच कारणाचा आपण पाहिला तर इथून गोलंदाज मनीषने मात्र एक मानस बनवला की शरीरापासून दूर ठेवायचा. आखून टप्प्याचा बॉल जर हाताळला तर तो मैदानाच्या बाहेर जाऊन आणावा लागेल, परंतु इथून जर शरीरापासून दूर ठेवला तर निश्चित स्वरूपात मी हे प्रेशर कन्वर्ट करणार. यावेळेस पुढे बॉल हाताला बलवलंय जरूर, प्लेट डाउन मेस डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू ते सांगता सातत्याने होताना पाहायला मिळते. त्या ठिकाणी आतापर्यंत आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपला, ज्यामध्ये मात्र एक चौकार जरूर त्याने खाल्ला, परंतु इथून 3 चेंडू सलग शिरे दाबताना हाताळलेत. शेवटचा ती बॉल असेल पहिल्या षटकामधील. गोलंदाज पुन्हा मनीष दाखल झाला राकेश विपक्षामध्ये. इथून यावेळेस प्रयत्न जरूर चांगले राहिलेत, परंतु इथून यश येणार नाही. एक झेलची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु इथून काय घडलं जाणारा, दोन धावची संधी जरूर निर्माण, परंतु पॉपिंग क्रीज वरती फलंदाज सेफ आहे मात्र दर्शवल्या, परंतु थर्ड अंपायरसाठी रिव्ह्यू केला. त्याच्या स्वरूपामध्ये आपण चेक करणार आहोत. आमचे तिसरे पंच इथे महेंद्र भोईर सर जरूर बिझी होणार आहेत, कारण काय असेल डिसिजन पेंडिंग जरूर, परंतु इथून साऊंड डिसिजन जर पाहिला तर पंचांनी दर्शवलं की नॉट आउट आहे, परंतु इथून खात्री करण्यासाठी जरूर तिसऱ्या पंचांना इथून बिझी केला. इथून जर या 2 धावा आल्या तर पहिलं षटक संपुष्टात येईल. या 2 धावेनं 6 धावा लागल्या जातील. इथून जर एकच धाव आली तर निश्चित स्वरूपामध्ये एक विकेट मिळणारा, एक गड्याच्या बदल्यामध्ये 5 धावा होतील, परंतु नॉट आउट अर्थातच 2 धावा या ॲड होणार धाबळकावरती आणि पहिलं षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी पॉवर बेचचा बंधनामधील पॉवरफुल गोलंदाज कसा असावा हे दर्शवून दिला मनीषनं. एक चाणक्य रीतीनं अचूकरित्या गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत भेदक बारा केला, निरुत्तर केल्या पूर्णपणे राकेश वजेला. ज्या ठिकाणी पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवलंय त्याला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, ज्या ठिकाणी आपण धावा पहिल्या तर जाऊन पोहोचल्या 6 अंकावरती. 6 रन ऑफ द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत सरवली भा संघ पाहायला मिळतो. थोडं दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण गोलंदाजाला पाहतो. प्रभाकर तुबडाला प्रमोट केलं. थोडं पारुपीचं हे बंधनातलं षटक असेल, षटक क्रमांक 2. एक चांगली गोलंदाजी. पहिलं षटक तर पूर्णपणे आपण पहिला तर ऋत्वी 11 सरवली संघाच्या नावावरती ते राहिल्या. त्या ठिकाणी मनीषने तो कारनामा केला. फ्रंट लाईन गोलंदाज कसा असावा, त्या ठिकाणी 2च खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर असत. एक संधी असते जरूर फलंदाजासाठी, परंतु त्या ठिकाणी एक चाणक्य गोलंदाज म्हणून त्यानं कार्य केलं आणि बांधून ठेवलंय फलंदाजांना. इथून या षटकामध्ये कोणत्या अनुषंगानं फलंदाजी केली जाणार आहे, कारण हे दुसरं षटक थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल, कारण अन्यथा येणाऱ्या सामन्यासाठी आम्हाला टायमर सेट करावा लागेल, याची नोंद असू द्या. थोडंसं सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून सुद्धा. त्यामुळेच पहिलाच बॉल जरूर लोअर फुटच राहिला, फक्त दिशा दिली या घेऱ्याला. शतरक्षक पाठलाग जरूर करता, चेंडूला स्टॉप तर मिळवला, फेकी केली जाईल तर 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला माली जैसी गेन वैसे नसीहत. लोअर फुलटच बॉल होता, जरूर पायावर आदळलेला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याला मात्र अचूकरित्या फक्त दिशा दिली. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात, कारण पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार. पहिल्या षटक थोडंसं जरी भागणं राहिलं असलं तर इथून येणाऱ्या षटकामध्ये आम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. इथून फटका फसला, इथून सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद होईल. त्या ठिकाणी परतावा लागणार आहे. दीपक शेखेला पूर्ण विराम. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद होत असताना दीपक बॅक टू द डगआउट गॉन.
इथून निर्माण आपण पाहतो वन डाऊन प्लेअर ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मंगेश आपण पाहतो मंगेशाला वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकाचा. इथून मी आधीच उल्लेख केला होते एकमेकांच्या विपक्षामध्ये ना एका कमजोरी कोणत्या अनुषंगानं कोणता फलंदाज फलंदाजी करतो कोणत्या अनुषंगानं फलंदाजी करतो कोणता फलंदाज कोणत्या अनुषंगानं गोलंदाजी करेल गोलंदाज हे मात्र अचूकरित्या ठाऊक आहे. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर ऋत्वी 11 सरावली संघ वरचा ठरतो जरूर आतापर्यंत या जर षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला जरूर सेम शॉट ज्या ठिकाणी असतो आपण पाहायला मिळतो तो फटका मात्र जरूर सजवला तर मंगेशच्या माध्यमातून पण तिथून चांगली बॉलिंग राहिल्या इथून थांबून ठेवला रुखून ठेवला एकच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. इथून एकच्या मदतीनं आपण धावफलक जर तपासून पहिला जर जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 9 या अंकावरती 9 धावा धावफलकावरती आहेत. इथून अशाच प्रकारे खेळी करावी लागणार तर पहिला षटक थोडंसं बॅकफुटवरती राहिला होता तोच फलंदाज आपण राकेशला पाहतो राकेश वजय ऑन अ स्ट्राईक वरती तर एका बाजूला गोलंदाज प्रभाकर चांगली गोलंदाजी आहे साकारत्व ज्या ठिकाणी गरज आहे संघाला जी सुरुवात करून दिली आहे आणि नेहमीच अशी गोलंदाजी जर केली तर पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवला जाणारा यावेळेस पंचांचे हात दोन्ही समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतात ज्या ठिकाणी वाईट स्वरूपातील अवतर धाव हे ॲड होणार धावफलकावरती अवतर धावा खर्च करून तुम्हाला चालणार नाही कारण जो तुम्ही प्रेशर कन्वर्ट केलाय समोरच्या संघावरती तर जर आपण पाहिलं तर इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी साकारावी लागणार पूर्णपणे बॉल पुन्हा एकदा स्लॉट मधला बॉल हवाई सबर जरूर केला परंतु इथून तितकी उंची गाठेल का आणि इथून क्षेत्ररक्षक होते त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेषा पार मंकुणसार चषक षटकार 6. थँक्यू सो मच. अधिक उल्लेख केला होता भावेश पवार सरांच्या इथून बिग फॅन पाहायला मिळतात त्याच अनुषंगानं खेळी करावे लागेल विस्फोटक नॉक मात्र इथून खेळावी लागणार आणि त्याला सुरुवात तर केली आहे इथून राकेशनं हवाई सबर त्याच्या बॅटमधून आला परंतु यावेळेस डेफिनेटली हे दांडे 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 गोल परतावा लागणारा इथून राकेशला सुद्धा बॅक टू द पवेलियन गॉन. पूर्ण निर्माण आपण पाहतो 4थ्या क्रमांकावरती तेजस भोईर चला आज प्राधान्य दिल्या पार्टनरशिप बिल्ड करावं लागणार कारण ज्या अनुषंगानं विकेट्स जातात धावसंख्येवरती अंकुश आहे पूर्णपणे दुष्काळ पाहायला मिळतो पूर्णपणे ग्रहण लागलाय धावफलकाला रोखून ठेवले गोलंदाजांनी कारण कंजूस गोलंदाज कसा असावा हे मात्र आज ऋत्वी 11 सरावली संघ दर्शवून देतो. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ही बाब खूप महत्वाची राहिली गेली गोलंदाजी करत असताना यावेळेस टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षण आहे इथून चेंडूला फील्ड करणं बरं एक धाव सहजरित्याने पूर्ण होईल उमेश जर होते थोडंसं बंबल पाहायला मिळालं आणि इथून एक धावेवरती समाधान मानावं लागतंय यक्षच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या अंकावरती 17 रन ऑन दी स्कोर कार्ड 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागलेल्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 17 धावा लागल्यात इथून 8.50च्या सरासरीने येईल नवीन गोलंदाज तत्पर घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू चला इथून टीम मिटिंग करायची नाही आहे प्लीज इथून विनंती असेल तुरंत 11 सलावली संघ पण बरेच जो काय डिसिजन असेल कोणत्या गोलंदाजाला प्रमोट करायचं आहे कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य द्यायचं आहे ह्याची
आधीच तयारी करायची प्लॅनिंग रणनीतीचा मात्र तुम्हाला आखाव्या लागत असत सातत्यानं. कोणत्या संघाच्या विपक्षामध्ये तुम्ही खेळता त्या अनुषंगानं तुम्हाला रणनीती आकडं खूप गरजेचं असतं. जशी सिच्युएशन निर्माण होणार आहे त्या अनुषंगानं प्लॅन्स तुमच्याकडे रेडी असायला हवेत. कारण जितका वेळ तुम्ही खर्च करणार आहात तितकाच वेळ मात्र इथून निघून जाणार. इथून गोलंदाज पुनश्च गोलंदाज ट्रॅकवरती जो दाखल झाला षटक क्रमांक 3 5 षटकाचा सामना आपण पाहतो. गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी मनीष आला. वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहतो आणि संघासाठी तिसरं षटक त्या ठिकाणी तो दाखल तर झाला. 8.50ची सरासरीनं आतापर्यंत 17 धावा आपण पाहतो धाफळक्यावरती. पूर्ण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आहे. अर्थातच यावेळेस 5 खेळाडू आपण तटिया सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष आला ट्रॅकवरती अनुषंगाने इथून गोलंदाजी केली जाणार आहे. चांगली गोलंदाजी साकारली होती. ज्याने मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. एक पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवलं होतं राकेश वजेसारख्या फलंदाजाला. इथून निर्माण आपण पाहतोय जो दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. चांगली खेळी करावी लागणार आहे या जोडीला. जिम्मेदारी असेल जबाबदारी असेल. यामुळे 7 टप्प्याचा बॉल होता जरूर पण तो वळवलाय बॉलला. तोडणं बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी आणि या प्लेट डॅट मेस डॉट बॉल पाहायला मिळतो. जितके निर्धाव चेंडू मात्र येतील ना तितकंच प्रेशर कन्वर्ट होणार आणि या प्रेशरमध्ये ना विकेट जाताना पाहायला मिळतील. परंतु त्याच अनुषंगानं इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य देणं सुद्धा खूप गरजेचं असेल. याही वेळेस चेंज ऑफ द पेस केले गतीमध्ये परिवर्तन करत असताना पूर्ण एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो. तोडणे आधीच उल्लेख केला होता की जितके चेंडू निर्धाव येतील ना तितकं प्रेशर वाढेल आणि तोडणं ते तेजसवरती तोडणं प्रेशर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज मनीष पाहायला मिळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा वर विकेटनं दाखल झाला. याही वेळेस प्रतिम चेंडू पाहायला मिळतो ज्या ठिकाणी पूर्णपणे बीट झाले होते. फक्त सन्मान दिला या बॉलवरती कारण तेजसला माहिती आहे इथून अच्छी गेंदो सन्मान करू बुरी गेंदो अपमान जे खराब चेंडू येईल त्यावरती निश्चित स्वरूपामध्ये आक्रमण केलं जाणार. परंतु इथून जर आपण पाहिलं तर इनिंगचा खेळ संपला. ज्या ठिकाणी आतापर्यंत 3 चेंडू त्यांना हाताळत एकच खर्च करताना पाहायला मिळतो. व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा ना हे आज दर्शवून दिला गोलंदाज मनीषनं. पूर्ण मंगेश आणि तेजस या जोडीवरती जिम्मेदारी आहे. परंतु जे बांधून ठेवल्या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवत असताना मनीषच्या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागणारच कारण कौतुकास पात्र असणारा गोलंदाज त्याच्याने चांगली गोलंदाजी साकारली आहे आतापर्यंत. पुढचा बॉल पूर्ण एकदा मंगेशसाठी यावेळेस फटका फसलाय जरूर चेंडू बरं आज कळव्यामध्ये उमेश आले चेंडू खाली कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होत असताना मंगेशला सुद्धा परतावं लागतंय बॅक टू द डगआउट. तोडणं गणेश कारभारीसांचा देखील लागवड होतं त्यांचं देखील शब्द समनानं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हे तोडणं मागून सर चषक 2026 मध्ये आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न होऊन मॅचचा आनंद घ्यायचा. इथून राजू भोईर आपण पाहतो नशिबती 7 बॅट सिलेक्टिंग घ्यायच जरूर राहिली. पॅकेट एरियाला चेंडू ट्रॅव्हल होतो तद्वार एकच सवेवरती समाधान मानावं लागतं सॅटिस्फाय व्हावं लागतं. इथून चांगली गोलंदाजी आतापर्यंत ना या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी साकारली आहे. त्यावर त्यांना 5 चेंडू हाताळले अवघ्या 2 धावा खर्च केले तर अनेक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवली या षटकामध्ये. त्या ठिकाणी या गोलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत 11 बॉल्स त्यांना हाताळलेत आणि अवघ्या 8 धावा खर्च करतो आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांना आपल्या नावावरती नोंदवली. यामुळे चांगला फटका पाहायला मिळतो. इथून 1 हँडेड कॅच पाहायला मिळेल. त्या ठिकाणी कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील सर्व उत्कृष्ट जाईल मात्र पाहायला मिळतो. त्या ठिकाणी उमेशने तो घेतला आणि इथून तेजसला सुद्धा परतावं लागतं बॅक टू द पवेलियन. थँक्यू थँक्यू.
इथून यापुढे होणारा सामना असेल न्यू फ्रेंड्स टेमी खोडाबे विपक्षामध्ये मनीष 11 बेलपाडा. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. इथून जर तुम्ही उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायची. आपण जर उपस्थित नसाल तर इथून इनिंग ब्रेकमध्ये कर्णधार टॉससाठी यायचं याची नोंद असू द्या. डिमांड जर आपण पाहिला तर संजय दाखल झाला. खराब स्थितीमध्ये या पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतो. सो मात्र आतापर्यंत पाहिलं तर सरावली आज संघ त्या ठिकाणी पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवले. गोलंदाजी करत असताना 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीखेरीस धावफलक जाऊन पोहोचला 79 अंकावरती. पूर्ण 19 जावा लागल्या गेल्यात. 11 सरावली संघ आज वर्चस्व गाजवतो या दुसऱ्या सामन्यामध्ये. 14 षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज दाखल झाला अजय आला. अजयला प्रमोट केले आज गोलंदाजी ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. 14 षटक प्रगती पथावरती असताना तो दाखल झाला. पहिलाच बॉल राऊंड द विकेट ना यावेळेस राजू जरूर लॉन फुलटस बॉल फटका चांगला सजवला त्या ठिकाणी. यातून आपला क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड केलं जाईल. त्याद्वारे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला. याच्याकडे क्षमता आहे. अनेक वर्षाचा अनुभव उराशी बाळगल्यानंतर विघ्नता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर पण पाहतो जे आज ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. त्याच्या माध्यमातून इथून सुरुवात तर केली आहे कारण धावफलक ज्या ठिकाणी स्थिरावल्या त्याला पुढे नेण्याचं कार्य करावं लागणार आहे. कारण 40+ जरी धावा झाल्या ना तर निश्चित स्वरूपामध्ये ही मॅच रंगत स्थितीमध्ये पाहायला मिळणार. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज अजय दाखल वळवलाय बॉलला शरीरापासून दूर ठेवत असताना पाहायला मिळतो. ट्रम्प लाईनच्या बाहेर हा बॉल पंचांचा इशारा. इथून एक्स्ट्रा सर्व दिली अबांतर धाव ज्या ठिकाणी ऍड होणार धावफलकावरती आणि धावफलक या एकच्या मदतीनं जाऊन पोहोचल्या त्यामुळे 22 अंकावरती. 22 रन ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. यावेळेस चुकीच्या रीड केला इंटू द गॅपमध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु रोखू शकणार नाही आहे. चेंडू सरळ निघून जातो आउट ऑफ द पार्क. आलाय चौकार 4. थँक्यू डोसा. तोडणं चांगली सुरुवात केली आहे या षटकामध्ये. आधीचे 3 षटकामध्ये काय घडलं यापेक्षा येणाऱ्या षटकामध्ये आम्ही काय करणार आहोत हे दर्शवून दिलंय राजूनं. यावेळेस फुलटस बॉल फटका चांगला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. मिड विकेटला चेंडूला फील्ड केलं जाईल. त्याद्वारे एकच जावेवरती समाधान मांडावं लागणार आहे कारण अचूक फेकी राहिली आहे. इथून कोणतीच चुकी होणार नाही आहे. आणि एकच्या मदतीनं आमच्याकडून माझं एक फिंगर पर्यंत भुवीर सर आम्हाला दर्शवत असताना धावफलक जाऊन पोहोचल्या. त्यामुळे 27 जावा धावफलकावरती. पूर्ण पार्टनरशिप जी बिल्ड व्हायला सुरुवात झाली आहे षटकामध्ये. इथून संजयला सुद्धा साथ द्यावी लागणार आहे. यावेळेस बरोबर बॉलला पटानी बॉलची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली की नाही आहे सर्व दर्शवलं जाणार आहे. यावेळेस पटशेच थोडीशी चुकी झाली त्या ठिकाणी रक्षकाच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळत्या. एकच्या मदतीने धावफलक जरूर मंद पावलाने पुढे सरसावलं जातं जाऊन पोहोचल्या म्हणजे 28 अंकावरती. 28 रन ऑन द स्कोर कार्ड. 28 जावा धावफलकावरती. यावेळेस डॉर फुलटच बॉल जरूर फटका फसला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु यश येणार नाही. पूर्ण प्रयत्न तर जीवात शाकांताना झालेत परंतु चेंडू निघून जातो सी मारेशा बार चौकार. थँक्यू डुईचा. इथून 32 जमा झाले आता सगळी सुरुवात केली आहे. इथून जी सुरुवात केली ना इथून या षटकामध्ये इथून राजून त्याला अनुसरण मात्र इथून स्ट्राईक वरती आणलं गेलं कारण आपला साथीदार एक चांगले खेळ करतो. चांगले बॅट वरती बॉल घेतात त्या कारणासह मात्र संजयने एक समंजस आणि संयमी खेळी दर्शवली त्या ठिकाणी. एक धाव मात्र घेतले गेले राजूला आणला आणि तदनंतर राजूने घेतलाय चौकार.
यावेळेस फुलटस बॉल स्वीप पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण आहे, कोणती चुकी करणार नाही आहे. पूर्ण चांगली फिकी पाहायला मिळते. इथून एकच जावेवरती समाधान म्हणावं लागेल आणि एक मदतीनं आपल्याला जाऊन पोहोचल्या 33 अंकावरती. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धाफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपला. नऊच्या सरासरीनं आपण 8च्या सरासरीनं आपण पाहिला तर धाफलक जाऊन पोहोचल्या 33 अंकावरती. 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचा अंतिम षटक असेल. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. यापुढे होणारा सामना असेल न्यू फ्रेंड्स टेम्पी खोडावे विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत. मनीष इलेव्हन बेलपाडा सगळं यानिक ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. याची नोंद असू द्या. कर्णधार आपण रिपोर्टिंग करायची आहे. पूर्ण टॉस बॉक्सवरती उपस्थित राहायचं आहे. याची नोंद असू द्या. थोडं कल्पेश पाटीलला प्रमोट केलं. शेवटचं अंतिम षटक असेल ज्या ठिकाणी डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहतो कल्पेश पाटील आला. ज्या ठिकाणी शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि याबरोबरच 6 बॉलवरती राजू कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करणारा आणि किती धावा जमवणारा आणि किती धावांचा टार्गेट मात्र सेट करणारा तो सरावली ब हा संघ हे सुद्धा आपण पाहणार आहोत. अनेक प्रकारचे प्रश्न चिन्ह निर्माण झाल्यानंतर पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज कल्पेश दाखल. आपण टप्प्याचा बॉल जरूर हाताळलाय त्यानं. पंच बांधा करायचं होतं या बॉलवरती. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी होऊ शकली नाही कारण इथून मजबूत बांधायचा आपण खेळाडू पाहतो फलंदाज ज्या ठिकाणी राजूला थोडासा थकवा चेहऱ्यावरती आहे पण तो थांबण्याचं नाव घेऊन चालणार नाही कारण संघ इथून संकटात सापडला आणि या संकटातून त्याला सावरावं लागणार आहे. सुरुवात तर त्याने 3ऱ्या षटकामध्ये केली आहे. एका चांगली मोठी धावसंख्या निर्माण केली. 3रं षटक थोडंसं पॉवरफुल जरूर बनवलं. त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये कल्पेशाला पहिलाच बॉल डॉट बॉल हाताळला. तुम्ही यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न थोडीशी चुकी झाली हे थोडं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि तदनंतर जर आपण पाहिलं पूर्ण वाईटसाठी नक्कीच रिव्ह्यू आला फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. तर बाईटची एक धाव तर ॲड झाली आहे परंतु गोलंदाज एक धाव ॲड झाली आहे आणि इथून तडफदार रिव्ह्यू केला. त्या ठिकाणी आपण 3ऱ्या पंचांना बिझी असताना पाहायला मिळणार आहात. पुन्हा फेअर डिलिव्हरी आहे अर्थात डॉट बॉल येईल. बाईट चेक धाव ॲड होईल धावफलकावरती आणि धावफलक 1च्या मदतीनं जाऊन पोचले 34 अंकावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस काय घडलं पुन्हा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी दांडे गोल केली आणि पाठवून दिल्या फलंदाजाला. बॅक टू द डकआउट संजयला यावं लागतं. पूर्ण हितेश आला ज्या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी साकारली आहे त्यानं. याही वेळेस फटका फसलाय जरूर. कडे भर घेणारा बॉल हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला परंतु इथून मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. एका धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट जर केल्या या 2 धावेवरच समाधान मानावं लागतं. या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन बोलल्या 36 धावा धावफलकावरती. पूर्ण 4 चेंडूचा खेळ संपला. अर्धा तास येणाऱ्या उर्वरित 2 बॉल्स शिल्लक असेल. यापुढे होणारा सामना शेवटचा अंतिम पुकार असेल. इथून न्यू फ्रेंड्सचा टेमी खोडावे विपक्षामध्ये मनीष इलेव्हन बेलपाडा सगळं कर्णधार प्लीज आपण टॉससाठी यायचा. यावेळेस भन्नाट वेग बॅच रेटिंग आहे जरूर. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे
तो चेंडूला फील्ड करेल तत्वर एक धाव सहजरीतीने पूर्ण झाली. या पूर्णपणे बांधून ठेवलं. आतापर्यंत विचार केला तिसऱ्या षटकामध्ये या थोड्याशा धावा आल्या त्याचं प्रमाणामध्ये, अन्यथा संपूर्ण षटक जी 4 उर्वरित आहेत त्या गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी साकारली. कारण पूर्णपणे शांत ठेवला. मनीषचा विचार केला तर अप्रतिम षटकं त्यांना हाताळली. 2 षटकं यामुळे स्कोरचा पाव जरूर हाताळला. फटका तर चांगला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. पूर्ण एकेरीला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि धावपात स्वरूपात हितेशला परतावं लागलं. बॅक टू द डगआउट. इथून पहिल्या डावाचा खेळ संपतो. ज्या ठिकाणी 5 षटकाच्या समाप्ती एकेरीस धावफलक जाऊन पोहोचल्या. 38 धावा आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलं. अर्थातच ज्यावेळेस फलंदाजीसाठी येईल पृथ्वी 11 सरावली संघ त्यावेळेस 30 बॉल्समध्ये 39 धावांचं टार्गेट करायचा. एक चांगली लढत पाहायला मिळेल यात काही शंका नाही. चला आपण विनंती असेल इथून यापुढे होणार सामना न्यू फ्रेंड्स टेंबी खोडाबाई विपक्षामध्ये. इथून आपण पाहतोय मनीष 11 बेलपाडा संघ शेवटचा अंतिम पुकार असेल तुम्हाला. एक ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि तुम्हाला इथून टॉससाठी उपस्थित राहायचा. कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराला शेवटचा अंतिम कॉल असेल. चला यानंतर सत्रांना आपण सामना पाहणार आहोत. न्यू फ्रेंड्स टेंबी खोडाबे वर्सेस मनीष 11 बेलपाडा. आदरणीय सन्मान्य मुकेशजी ठाकूर साहेब, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचं आहे. न्यू फ्रेंड्स टेंबी खोडाबे वर्सेस मनीष 11 बेलपाडा असा सजणारा सामना. दोन्ही संघ सज्ज आहेत आणि आदरणीय सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. बेलपाडा वर्सेस टेंबी खोडाबे असा सजणारा सामना चॉईस दिला जातोय. हेड इज कॉल अँड हिअर इज द टेल अँड टेंबी खोडाबे विन द टॉस. मी मान्यवरांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. काय असेल आपला निर्णय? फिल्डिंग म्हणजे आतापर्यंत आपण पाहतोय रजनी क्रिकेट आहेत अगदी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेत आहेत. अगदी प्रत्येक जण टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी फिल्डिंग घेत आहेत. तर प्रथमतः ह्या स्पर्धेच्या निमित्ताने रजनी क्रिकेटच्या माध्यमातून MSF जे आपलं फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून हे आयोजन केले. काय म्हणतील या आयोजनाबद्दल? आज प्रथमच या ग्राउंडवरती आम्ही खेळतोय. आयोजन खूप चांगलं आहे आणि इथे आल्यानंतर बघितल्यानंतर कळालं की खेळण्यासाठी खूपच चांगली आयोजन केलेलं आहे. खेळताना खूप मजा येईल आणि त्यांचा मी धन्यवाद करतो की त्यांनी इथे खेळण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. अगदी दोन्ही पण संघ नवोदित आहेत आणि फिल्डिंग घेतल्यानंतर समोरच्या टीमला आपण किती धावांवरती रोखण्याचा मानस असेल? आम्ही जसं काही टार्गेट सेट केलेलं नाही आहे. जे त्यांच्याकडे जे कॅपेबल असतील ते तेवढं धावा करण्याचा प्रयत्न करतील, परंतु आम्ही सुद्धा ते चेस करण्याचा प्रयत्न करू. आम्ही चेस करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू कारण की प्रॅक्टिसमध्ये आम्हीही नाही आहेत, पण प्रयत्न नक्कीच करू. नक्कीच प्रॅक्टिस नसली तरी प्रेम आहे क्रिकेटवरती आणि क्रिकेट जगणं हे आपल्या नसानसामध्ये आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत बेलपाडा संघाचे कर्णधार आपल्याशी जोडलेले आहेत. टॉस आपल्या बाजूने नाही आलेला आहे. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच केले असते आम्ही. म्हणजे आता जे मनात होतं ते घडतंय आणि जेव्हा मनातलं जेव्हा घडतं ना त्यावेळेला आनंद जास्त असतो आणि या आनंदाच्या खुशीमध्ये ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी पाऊल टाकले, हे मैदान पाहिलं, त्यावेळेला काय आलं होतं तुमच्या मनामध्ये? मी काय सांगतो, मी प्रथमच आम्ही हे बघितलेलं आहे का आम्ही कधी खेळलेलो नाही आहे. नाईट मॅच फर्स्ट टाइम आम्ही खेळतोय. ओके, आणि दोन्ही संघ यावेळेला फर्स्ट टाइम या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होत आहेत, तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट
दोन्ही संघांसाठी आपल्यामध्ये टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. न्यू फ्रेंड्स टेंबेखोडा विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद. सरांचा आवाज आपण ऐकत होतात. अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा. MSF प्रेझेंट माकुणसर चषक 2026 आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज जी दुसरी रात्र आहे, दुसऱ्या रात्रीत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. रंचेजला मात्र सुरुवात होते. एक महत्वाचा मॅच आणि त्या महत्वाच्या मॅचची रंचेजला सुरुवात. पहिलाच बॉल बॅटची कड आणि तदनंतर सॉफ्ट हँड या बॉलला खेळलं आणि तदनंतर सिंगलने सुरुवात होते. एका बाजूला राजू भोईर यांना आपण पाहताय सातत्यानं विघ्नहर्ता स्पोर्ट्स ज्या ज्यावेळेला आपण नाव घ्याल त्यावेळेला आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आमचे संपूर्ण आयोजक सन्मान्य जितेंद्रजी पाटील सर, तदनंतर मुकेशजी ठाकूर सर आणि तदनंतर संपूर्ण MSFचे आमचे कार्यकारिणी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अथक परिश्रम अफाट कष्ट घेतले आणि आज ही स्पर्धा रात्रकालीन स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते दाखल झाल्यानंतर. कारण नाईट क्रिकेट म्हटलं की सगळ्याच गोष्टींचं फार एक वेगळं ओझं असतं. त्यामध्ये टीम मॅनेजमेंट, तदनंतर पंच, तदनंतर कॉमेंटेटर, तदनंतर या लाईट्स, तदनंतर मुख्य व्यासपीठ, या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं फार मोठी कहाणी आहे. परंतु या सगळ्या गोष्टी अगदी अवगत केल्या आणि MSFचं कौतुक करावं तेवढं कमी. मनीषजी किनी असतील, मनीषजी ठाकूर असतील, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या बॉलला स्टेप आउट तर झालेत खरे. तिथे देखील आपण पाहतात हा बॉल जर तपासून पाहिला तर डॉट बॉल येतोय. आमच्या साथीनं पुनीतजी आहेत ते चांगलं गुणलेखन करतात अगदी संध्याकाळच्या 17 आजचा हा दुसरा मॅच चालू आहे. आज 8 संघांना मात्र संधी मिळाली आणि 8 संघांमधला हा अगदी महत्वाचा मॅच सध्या चालू असताना आजच्या रात्रीतला दुसरा मॅच आणि इनिंगचा खेळ जर तपासून पाहिलं तर सध्या ही दुसरी इनिंग चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळेला स्लॉट मधला बॉलला फार काळ हवेत ठेवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि शेवटच्या क्षणाला राकेश वझे यांच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावला. धक्का पहिला. विकेटचं बटन ऍब्सोल्युटली गॉन. त्यांचं स्वागत. पहिला विकेट तर इथे पाहायला मिळतो. 39 धावा ज्या वेळेला ठेवल्या आणि 39 धावा ठेवल्यानंतर आता इथून पहिल्याच षटकात खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. विकेट तर मिळवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष दाखल झाल्या. सध्या सरावली विपक्षाच्या सरावली असा हा सामना चालू आहे आणि मनीष पाटील हे सध्या नुकताच दाखल झालेले फलंदाज आहेत. MSFचं व्यासपीठ आणि तिथे मात्र आपण पाहतात युवांनी देखील या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान दिलं. जिथे संपूर्ण या माकुणसरचे एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि तेही इथे दाखल झाले या स्पर्धेसाठी. ज्या ज्यावेळेला तुमच्या गावची स्पर्धा असते त्यावेळेला आपण गावासाठी काहीतरी देणं आहोत. या सगळ्या गोष्टी पाहता प्रत्येकानं या स्पर्धेसाठी हातभार लावला आणि त्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मनीषजी ठाकूर सर, मी मगाशी देखील उल्लेख केला की 5-6 वर्षापूर्वी हे मैदान एक खारटणातलं एक चिखलाचा भाग होता. भरपूर काही अफाट कष्ट केले मनीष यांनी आणि तदनंतर आज हे क्रीडा संकुल मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्य झालं या मैदानाला. इथे विकेटचं पतन खऱ्या अर्थानं तू चल में आया ही सध्याची स्थिती आहे. कारण पहिल्या बॉलवरती इथे देखील विकेट आला होता. मनीष पाटील दाखल झाले आणि मनीष पाटील दाखल झाल्यानंतर ते पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने परत आहेत. विकेटचं पतन 39च्या रनचेसमध्ये. आता धक्के पे धक्का दे धक्का, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सध्या माकुणसर चषकाची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीत सध्या सफाळे गटाला सुरुवात. सफाळे गटात सध्या ही चर्चा चालू आहे आणि चांगली स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. ऑन साईडला फटका केल्या. बॉल चाललाय वैदेश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक वेगानं तिथे बॉलच्या खाली आले. बॉलला पकडलं आणि तदनंतर धावांची गती फार वेळानंतर आता सध्या जाऊन पोहोचले. थ्रो गोलंदाजीसाठी इथे पंचांना मात्र त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होते ते म्हणजेच दीपक. बॉलचा खेळ झालाय. पुणेजी आम्हाला दर्शवत आहेत
की आतापर्यंत षटक संपलेलं आहे आणि षटकाखीर धावसंख्यांची जर गती तपासून पाहिली तर 3 ह्या धावा धावफलकावरती आहेत. थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये आढळल्यास त्या गोलंदाजाला संपूर्णपणे ही स्पर्धा गोलंदाजी करता येणार नाही. जो तो बॉल असेल तो बॉल नो राहील आणि तदनंतर तिथे पेनल्टी देखील मिळेल. सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आता सध्या वॉर रूममध्ये महेंद्रजी भोईर ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या मॅचसाठी दाखल झालेत. एका बाजूला कुमार नितेशजी कदम, ब्रँड ऑफ टेंबी खोडावे, त्यांच्या साथीने किशोरजी पाटील सर. सफाळ्यामध्ये आता सध्या हा त्रिवेणी संगम झालाय, ज्यांनी नो बॉल अर्थात हा चक चेंडू आहे पंचांनी पाहिलं आणि तदनंतर आता नो +2 म्हणजेच या 3 रन आणि जर त्या मागच्या बॉलवरती रन असेल त्याही काउंट होतील. सिंगल आणि सिंगल असल्यानंतर म्हणजे ह्या 4 रन मिळतील. यालाच तर म्हणतात ना क्रिकेट. तुम्ही खऱ्या अर्थानं गावचे संघ आहेत, आमचे पंच देखील महेंद्रजी भोईर गावातले आहेत, परंतु क्रिकेट हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये पारदर्शकता असावी, क्रिकेटमध्ये फक्त क्रिकेट असावं. आज अंपायर म्हणून त्यांची भूमिका चोख राहिली आणि त्यांनी सांगितले की जरी या संघात मी अनेक वर्ष खेळलो असेल परंतु आज मी या स्पर्धेचा हिस्सा आहे, आज मी माझ्या संघाचा हिस्सा नाही. जे मी माझ्या कामासाठी मला इथे आमंत्रण दिले त्याच कामाशी मला निगडीत राहावं लागेल आणि म्हणून तर महेंद्र भोईर यांचा क्रेज आहे आणि सध्या त्यांचं ॲक्युरेट डिसिजन आणि सध्या ते आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती तपासून पाहिली तर या 4 धावा इथून ग्रेस होणार, म्हणजेच स्कोर कार्डला आम्हाला आता पुढे दर्शवतील की 6 रन झालेत आणि येणारा 1 बॉल देखील बाकी आहे. त्यावेळेला तुमच्यासाठी गोलंदाज एक नवा आणावा लागेल आणि तो गोलंदाज दाखल झालाय. क्या बात आहे. इथे महेंद्र भोईर यांचे चिरंजीव सध्या गोलंदाजी मार्गवरती दाखल आहेत. अनेक वर्ष आपल्या वडिलांनी साई स्पोर्ट्स सरावली या संघाला गाजवलं. नवा कोरा फरीचा बॉल कोणाकडे, सरावली संघ ज्या ज्या वेळेला खेळला त्यावेळेला महेंद्र भोईर. आज सध्या क्रिकेटपासून थोडेसे दूर झालेत कारण पंचांच्या भूमिकेत त्यांना फार मागणी आली आणि ते चिरंजीव दाखल झालेत. आपल्या वडिलांसमोर चांगली कामगिरी करतील का हाही प्रश्न आहे. ज्या वेळेला गावाची टी शर्ट तुम्ही तुमच्या अंगावरती प्रदान करता त्यावेळेला एक गौरवाची ती गोष्ट असते आणि आपल्या वडिलांसमोर आता सध्या एक चांगली गोलंदाजी करतील का हाही एक मोठा विषय आहे. षटकातील त्यांचा हा पहिला बॉल, पहिलाच बॉल. फार काळ हवेत इथे बॉल आपण पाहतायत, फार काळ हवेत. फ्रीडचा बॉल आणि तदनंतर आपण पाहतात 2 रन इथून पळून परिपूर्ण केले आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता सध्या पहिलं संपते. गोलंदाज जरूर दाखल झाले, पंचांनी पाहिलं तर मागे तो थ्रो गोलंदाज सापडला. त्या सगळ्या गोष्टी पाहताना महेंद्र भोईर यांचे चिरंजीव त्यांना मात्र ती संधी मिळाली. जरूर कॅच उडाली होती परंतु तो फ्री हिटचा बॉल होता. षटक संपलंय ते म्हणजेच पहिलं. आता बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत 31. 31 धावा. यस डीजे नट्टू. आता सध्या जर तपासून पाहिले तर 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 31 रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला ऋत्वी 11 सरावली, विपक्षात सरावली साई स्पोर्ट्स हा संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि महत्वाचा मॅच आहे. कुठला एक संघ जिंकणार, कुठल्या तरी एका संघाला इथून पराभवाच्या छायेमध्ये यावं लागेल. क्रिकेटचा खेळ म्हटलं की कभी खुशी तो कभी गम या गोष्टी आहेतच, त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाला मजा नाही. गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे देखील नरम हाताने खेळून काढले कारण मागील षटकामध्ये विकेट आली होती. त्यानंतर आता जर तपासून पाहिलं तर सावध गतीने या मॅचला हँडल करण्याचा प्रयत्न करतात 2 बॅटर. सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती तपासून पाहिली तर 9 वरती जाऊन पोहोचते. आता बॉल आहे 23 आणि 23 बॉलमध्ये रन करायचे 30. 23 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, त्या बॉलवरती आक्रमण नाही करता आलं. मी म्हणेन की हे जे चान्सेस आहेत शॉर्ट बॉल जे तुम्हाला मिळेल त्यावरती संपूर्णपणे आक्रमण करा कारण प्रत्येक बॉल तुम्हाला षटकामध्ये तसा नाही मिळणार. गोलंदाज देखील त्यातील कलागुण, कौशल्य आणि नैपुण्य दाखवण्याकरिता दाखल झालेला असतो. ज्यामध्ये एकाच लाईन और लेन थोडीशी मिस झाली तर मग तुम्हाला संधी असते त्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची. ती सध्या नाही स्वीकारू शकले. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा बॉल बीट करतायत. पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने वळाला आणि त्यानंतर सरळ राजू भोईर यांच्या मात्र हातामध्ये तो बॉल जाऊन विसावतोय. धावांची गती स्थिर झाली ती म्हणजेच आतापर्यंत 9 वरती.
षटकातील पुढचा बॉल गणेशजी कारभारी यांना आपण पाहतात 40+ क्रिकेट ते खूप छान पद्धतीने हाताळतात सध्या सफाळीसाठी. सलगचा तिसरा फार मोठी लाऊड अपील आणि तदनंतर आपण पाहू शकता आतापर्यंत आपण पाहू शकता इथे डॉट बॉल येतोय. पंच तिथे मात्र गॉसिप करतील आणि तदनंतर कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता धावांची गती तपासून पाहिली तर 9 ला स्थिर आहे. 3 बॉलचा खेळ तर पूर्णताला गेलाय आणि आता चौथ्या बॉलची कहाणी घडलीय काय या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 2 पंच तिथे गॉसिप करत असताना नितेशजी कदम सर, एका बाजूला किशोरजी पाटील सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच महेंद्रजी भोईर. MSFचं मात्र दैदिप्यमान नेत्रदीपक आणि नेत्रलोचक आयोजन 2017 ते 18चा काळ आणि तदनंतर या माकुंडसारनं दिलेली एक वेगळी ओळख ज्यामध्ये मी धीरज घरतचा उल्लेख करीन, ज्यामध्ये मी मनीष केणी यांचा उल्लेख करीन, मनीषजी ठाकूर यांचा उल्लेख करीन, जितेंद्रजी पाटील, मुकेशजी ठाकूर असतील ज्यांनी या समालोचन क्षेत्राला सुरुवात करताना प्रथमतः कोणी एक वेगळा माझ्यावरती विश्वास दाखवला ते म्हणजे हे माकुंड सरगाव रोहिलजी म्हात्रे, दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस. त्याचं देखील इथे स्वागत आहे. संजयजी गोवळकर आपल्याला अक्षयजी गोवळकर पाहायला मिळतात आणि याचे संपूर्ण युवा इथे मात्र आज या माकुंडसार चषकासाठी ज्यांनी मात्र प्रत्येकानं वेळात वेळ काढला आणि आज ही स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी दुसऱ्या रात्रीत घेऊन आलेत. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आता 5 बॉलचा खेळ संपला. या षटकातील शेवटचा बॉल आहे. आता देखील रचनात्मक फटका खेळायचा होता. पंचांनी सांगितलं की स्टम्प्सला सोडणारी लाईन आहे आणि स्टम्प्सला सोडणारी लाईन म्हणजेच हा डॉट बॉल. षटक संपले दुसरं. अगदी कंजूसीनं गोलंदाजी. धावसंख्या 39च ठेवल्या होत्या परंतु गोलंदाजी आमची ताकद आहे आणि ती ताकद दाखवली. सध्या अतिशय चांगल्या गोलंदाजीचा अचूक मारा. या सगळ्या गोष्टी पाहता षटक क्रमांक तपासून पाहिले तर संपले दुसरे. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि येऊया डीजे नितेश. दोन षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकांचा खेळ संपल्या. अखेर धावांची गती तपासून पाहिली तर 10 वरती 5च्या सरासरीनं सध्या हे स्कोर कार्ड पुढे चाललंय. एका बाजूला सरावली या संघानं ऋत्वी 11 सरावली संघावरती थोडंसं आक्रमण केलंय. गोलंदाजी अचूक होत असताना आता तिसऱ्या षटकात प्राचारण्यात आलाय गोलंदाज तेजसचा याही वेळेला बॉल चांगला होता. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळण घेणारा आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी पंचांनी पाहिल्या. त्या बॉलला ग्राह्य धरलं. ट्रॅमलाईनच्या अगदी बाजूने त्या बॉलला काढले. तो ही सुसाट वेगाने पडल्यानंतर आज सध्या आपण लेदरची खेळपट्टी पाहताय. गोलंदाजाने जर अचूक टप्पा शोधला तर मग मजा येईल या मॅचमध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहू शकता हा फटका खेळायचा होता. बॉल चालला ऑन साईडला. अलॉंग दी कार्पेटनं बॉल तिथे खेळत असताना सिंगलचा प्रयत्न झाला. दुसरीसाठी वळाले आणि बघता बघता आपण पाहू शकता 2 रन इथून पळून परिपूर्ण देखील होत आहेत. धावांची गती 2 ने आकार घेते आणि जाऊन पोहोचते आगेकूच करते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. माकुंडसार चषकाची रात्र दुसरी आणि आज सफाळे गटाला सुरुवात. सलग 12 दिवस चालणारा मात्र क्रिकेटचा एक मोठा महासंग्राम. MSFचं मैदान अक्षरशः दुमदुमलं जाईल. क्रॉस बॅटनं खेळायचं होतं. बॉल पडल्यानंतर फलंदाजाला थोडीशी भूरळ घालतोय आणि तो बॉल सध्या डॉट बॉल राहिला. आतापर्यंत बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 3 बॉलचा खेळ संपलाय. 5-5 षटकांचं क्रिकेट आपण पाहताय आणि 5-5 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला राहतं त्या वेळेला तुम्हाला निश्चित स्वरूपात एक संधी असते चांगलं क्रिकेट दाखवण्याची. आता बॅट्समन सध्या थोडेसे स्थिर झालेत, शांत झालेत. एक रन जर चांगला बॉल असेल तर चांगल्या बॉलला सन्मान द्या. चांगल्या बॉलवरती निश्चित स्वरूपात मान सन्मान करणं गरजेचं असतं. खराब बॉल जो येईल त्यावेळेला तुम्ही तिथे आक्रमण करू शकता परंतु सध्या त्या गोष्टी नाही बघायला मिळाल्या. प्रत्येक बॉलवरती आक्रमण नाही चालणार क्रिकेटच्या खेळात. आता यावेळेला फुलरलेनचा बॉल, चेंडू फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत पोझिशनमध्ये. शेवटच्या क्षणाला ऑस्ट्रेलियन टाईप कॅच घेण्याचा प्रयत्न आणि तो कॅच सांडला गेला. राकेश वझे कॅच मध्ये पोझिशन नाही योग्य राहिली. अगदी हातांची ओंझळ निकामी. आतापर्यंत 2 रन इथे या बॉलवरती पळून परिपूर्ण होत आहेत.
धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. कशासाठी? हाईट फॅक्टर ओव्हर द वेस्ट, कमरेच्या वरचा तो बॉल आणि तिथे पाहिलं जाईल. तिसरे पंच जोडले जातील आणि ते दर्शवतील की घडलंय काय. आजच्या रात्रीतला मात्र हा दुसरा मॅच. एकंदरीत 7 सामन्यांचं मोठं शेड्यूल आहे. वेळेचा विचार केला तर आता जवळपास 9च्या घरात आपण पोहोचलोय. स्पीडअप करत चला. महत्वाचं काय, फेअर डिलिव्हरी. पाणी आत्ताच इथून मैदानाच्या आतमध्ये पोहोचतंय. एक टाइम असेल तुमच्यासाठी. 3 षटकांचा ब्रेक होईल, त्याच वेळेला पाणी जाईल. आता तुम्ही गेलात तर हरकत नाही, परंतु नियम व अटी या सगळ्यांसाठी सारख्या असाव्यात. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपेल त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाणी जाईल. कुणीही मध्ये असं सहजासहजी जाऊ नका. आयोजकांच्या सूचनेत आज फक्त टेनिस बॉल क्रिकेट हे फक्त राहिलेलं नाही. टेनिस बॉल क्रिकेटला खूप काही बदल आले. टेनिस बॉल क्रिकेट आज 7 समुद्रा पलीकडे पोहोचलं. त्यामुळे सगळ्यांसाठी नियम व अटी या सारख्या असाव्यात. आज डिसिप्लिन राखणं फार गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट अगदी गावापासून, खेड्यापाड्यापासून ज्या क्रिकेटनं सुरुवात केली तो आज स्टेडियमपर्यंत पोहोचला. 120 ग्रॅमचा हा टेनिस बॉल आज करोडाच्या बक्षिसामध्ये पोहोचला. फार वर्षापूर्वी आपण इथून 30-25 वर्षापूर्वी गेलात तर 5,000 बक्षीस असायचं. तदनंतर आपण पाहतात संपूर्ण दिवसभर उन्हात अनात क्रिकेट खेळलं जायचं. नाईट मॅच फारच कमी, परंतु आज या टेनिस बॉल क्रिकेटचं पहिलं पारितोषिक 1 करोडात पोहोचलं. म्हणून मित्रांनो, या टेनिस बॉल क्रिकेटला तुम्ही एक वेगळा दर्जा द्या. डिसिप्लिन फॉलो करा, स्पर्धेचे नियम व अटी या सगळ्या गोष्टी पहा, तर मात्र हा टेनिस बॉल क्रिकेट आज फार मोठा झालाय. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 3चा खेळ संपलाय. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. सध्या जर तपासून पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 25 या मॅचला जिंकण्याकरिता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार झालाय. पहिलाच बॉल आणि पंचांनी मात्र तिथे 1 बाउन्स वॉर्न केलं. आता सध्या आपण पाहू शकता इथून पहिली वॉर्निंग दिली. येणाऱ्या काळातला पुन्हा एकदा तोच बॉल आला तर त्या बॉलला मग व्हाईट बॉल घोषित केलं जाईल असं पंचांचं म्हणणं आहे. आता सध्या आपण तेच पाहताय. षटकातील हा बॉल तपासून पाहिला तर आता दुसरा होता. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये आता रन करायच्यात तुम्हाला 25. अभि नाही तो कभी नाही. योग्य वेळेत जर मोठ्या धावा नाही आल्यात तर मग थोडंसं टेन्शन वाढेल की आम्ही ह्या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये थोडेसे माघारी राहिलो. कारण आता गोलंदाजी आहे ती अचूक चाललंय आणि त्या अचूक गोलंदाजीचं उत्तर तिथे दिसत नाही आहेत. या षटकातील देखील बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोही बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथून डॉट बॉल येईल का? रनआउटची संधी बनली होती. पंच मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतात. विराज भोईर आणि धनसार हे नातं आता वेगळं बनलंय आणि सध्या ते आमच्या साथीनं जोडलेत. त्या विराजचं आम्ही करतोय ते स्वागत. अगदी अनेक वर्षांनी वर्ष विराज ज्या वेळेला माकुंडसरमध्ये आलो त्यावेळेला विराज आणि क्रिकेटमुळे एक वेगळी ओळख बनली आणि त्यांच्या साथीनं इंजिनियर पदावरती जे विराजमान आहेत आमचे जवळचे मित्र करण भोईर त्यांचं देखील स्वागत. तदनंतर हर्ष आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त क्रिकेटपटू. नॉट आउट. सिग्नल पंचांचे नॉट आउट आणि बाईकचे संकेत म्हणजेच 1 रन परिपूर्ण होईल. आता या सिंगलच्या साह्याने धावांची गती तपासून पाहिली तर 15 वरती आता जाऊन पोहोचतंय. 15 रन धावफलकावरती. उद्याच्या दिवसात व्हॉइस ऑफ विठ्ठलवाडी अर्थात नितीनजी पाटील सर त्यांचा आवाज इथे ऐकायला मिळेल. या स्पर्धेने देखील उद्या रामबाग गट आहे. 10 टीम उद्याच्या दिवसात खेळतात आणि खऱ्या अर्थानं आपण त्याही गोष्टी इथे पाहणार आहोत. सफाळे गटाला फार मोठं प्राधान्य दिलंय कारण मी म्हणतो ना की पालघरची ओळख आज फक्त सफाळे क्रिकेट आहे. षटकातील पुढचा बॉल बऱ्याच काळ हवेत, शेवटच्या क्षणाला कॅच सांडलाय. उद्याच्या दिवसातील मनाचे राजे वेडी आणि विपक्षात श्री गणेश डोंगरीपाडा पहिला मॅच. आई माऊली डोंगरे आणि ब्रह्मदेव नगावे दुसरा मॅच. रुआन 11 रामबाग विपक्षात सिद्धिविनायक केळवे तिसरा मॅच. जय हनुमान चटाळे विपक्षात श्री स्वामी समर्थ वेडी चौथा मॅच आणि यंगस्टार माकणे विपक्षात भानोबा स्पोर्ट्स विराथन हा 5वा मॅच. 10 टीम उद्याच्या दिवसात. पहिले सामने 5-5 ओव्हरचे होतील. तदनंतरचे सामने आपण पाहतायत 6 वाजता सामने जर खेळाडू आले तर मॅचचे 5 ओव्हर, अदरवाईज 4 ओव्हरनं मॅचला सुरुवात होईल.
जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 4 चालू आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जर गोलंदाज तपासून पाहिले तर रोहितनं गोलंदाजी देखील कमालीची केली. ज्या वेळेला प्राचारण्यात आलं त्यांचं वैयक्तिक दुसरं षटक, त्याही वेळेला त्यांनी अगदी तयारीने दाखल झाले. एक 39 धाब्यांचं माफक टार्गेट ठेवलं आणि त्या टार्गेटला देखील आम्ही सहज रीतीने नाही देणार, ही सरावलीची ताकद राहिली. एक गोलंदाज त्यांचे बीमरमध्ये सापडले तरी देखील मागे वळून त्यांनी नाही पाहिलं, गोलंदाजी अचूक करत राहिले आणि सध्या आता या मॅचमध्ये मी म्हणेन की ड्रायव्हिंग सीटवरती आहेत. फटका खेळायचा आहे मोठा, फार काळ हवेत. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली चाललेत. नोमान्स लँडमध्ये तो बॉल जाईल का? क्या बात आहे, पोहोचले होते ऑलमोस्ट. शेवटच्या क्षणाला तो कॅच सुटला आणि तदनंतर आता धावसंख्या इथून आकार घेते ती म्हणजेच 2 आणि पुनीतजी भोईर. गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला दर्शवतात की 17 रन. शेवटचा बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 वरती. माफ करा, 19 रन झालेत. गुणलेखनात पुन्हा एकदा व्यत्यय येत आहे. 19 रन या धावफलकावरती आहेत आणि सध्या शेवटचा बॉल इथून बाकी असेल. 39 धाव्यांचं टार्गेट ठेवलं होतं. त्या 39 धाव्यांच्या टार्गेटमध्ये आतापर्यंत या मॅचमध्ये सध्या आपण पाहू शकतात फिल्डिंग करणारा संघ आहे तो मात्र मी म्हणेन की थोडासा वरचढ करायला लागलाय. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला फाईन लेगला दिशा दिली, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी त्या बॉलला फील्ड केले. बघता बघता 1 रन तर परिपूर्ण होईल. आता प्रयत्न दुसरीचा राहतोय का? कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस सगळं करावं लागतं फक्त क्रिकेटच्या खेळात. आता सध्या आपण पाहतात फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं बटन गॉन. थँक्यू. चला थोडं स्पीडअप करा. वेलकम बॅक. इथे आता शेवटचे बॉल आहेत ते म्हणजे 6 आणि आता 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाजी मार्गवरती राजू भोईर आणि एका बाजूला त्यांचे चिरंजीव मुख्य व्यासपीठावरती छोटा राजू भोईर. अच्छा, दोन्ही आलेत आणि एका बाजूला त्यांचे काका पंच आहेत आणि अगदी त्यांच्याशी आनंद घेत असताना इथे मात्र ही युवा पिढी आहे. येणाऱ्या काळात सरावलीचं उज्ज्वल भविष्य. स्कोर कार्डला आता रन करायच्यात 6 बॉलमध्ये 19. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्नाची आता सध्या उत्तराची वाट बघतात. येणाऱ्या काळात आपण पाहू शकता राजू यांच्या हातामध्ये तो बॉल गेलाय आणि 6 बॉलमध्ये 19 रन त्यांना इथून डिफेंड करायचे आहेत. पाहूया फलंदाजी मार्कवरती 3 षटकारांचा खेळ आहे. या मॅचमध्ये कधी एक डाव असा पलटेल, जर हे षटकार आले तर मग बॅटिंग करणारी टीम थोडासा पुढे येईल. पहिलाच बॉल, फटका फसलाय बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत ते थोडेसे चाललेत वाईडिश लॉंग ऑफला, तिथून त्यांनी मात्र फिल्डिंग केली आणि तदनंतर धावसंख्या 1 न आकार घेते जाऊन पोचते ती म्हणजेच 21. आता बॉल आहेत 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत 18. 5 चेंडू आणि 18ची गरज. 5 बॉल 18 मोजून नाही चालणार. 5 बॉलमध्ये 3 सिक्स. फार मोठं मैदान आहे आज. MSFचं मैदान पाहिलं की तुम्हाला मैदानाची रूपरेषा ही योग्य पद्धतीने असते. इथे तुम्ही कारण नाही देऊ शकत. आउटफील्ड अगदी साफ अँड अशी क्लिअर. पुन्हा एकदा आपण पाहू शकता चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. विकेटचं बटन गॉन.
इथे आपण पाहू शकता आता सध्या या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल या मॅचमध्ये आता जवळपास सरावलीचा संघ जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय तो वरचढ करायला लागले आणि ऋत्वी 11 सरावली या संघासाठी अडचणी वाढायला लागल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, त्या शॉर्ट बॉलवरती आक्रमण नाही करता आलं. पंचांनी व्हाईट बॉल हा घोषित केलाय. या व्हाईट बॉलच्या साह्यानं धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते आम्हाला पुणे दर्शवतात की 22 रन. 39चा मॅच देखील शेवटच्या षटकात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात शेवटच्या षटकात नाही तर विजयाच्या जवळ चाललाय. सेफ रन मी म्हणेन की 39 नव्हत्या, परंतु तिथून गोलंदाजीचा स्तर हा खूप चांगला राहिला. नितेश कदम यांची इच्छा होती की हा कॅच आम्ही कॅरी करावा, परंतु त्यांनी स्वतःला पाहिलं की आपण आता अंपायर आहोत त्या व्हाईट ड्रेसमध्ये आणि त्यानंतर त्या हातांना पुन्हा एकदा शांत केलं, योग्य जागी ठेवलं. आता पुन्हा एकदा ते स्टँडमध्ये तयार आहेत. खूप चांगली पंचांची भूमिका. मोठमोठ्या स्पर्धा जे पी पॅनलमधून देखील काम करत असताना आपण त्यांना पाहिलं शिवनेरी चषकात आणि तेच सध्या आपल्याला पाहायला मिळतात. नितेशजी कदम फुलरलेनचा बॉल यावरला प्रॉमिसिंग कनेक्शन झालंय खरं, शेवटच्या क्षणाला आलाय तर खरा हा इथे चौकार आहे की षटकार आहे त्याची शहानिशा होईल आणि पंच दर्शवतात की हा चौकार आहे. या चौकाराच्या मदतीनं आता स्कोर कार्डवरती धावसंख्येमध्ये तफावत बदलते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वरती. शेवटचा बॉल बाकी असेल. माकुणसर चषक आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात ही स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आतापर्यंत या मॅच मध्ये सध्या षटकातील पुढचा बॉल आहे. इथे देखील हा बॉल डॉट बॉल येतो आणि विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा, विजयाची मुहूर्तमेढ रोवली ती म्हणजे सरावली या संघानं. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच राजेंद्र भोईर अर्थात राजू ते आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या बॅटमधनं रन आले 14 आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट अर्थात आपण पाहू शकाल 24 पॉईंटने ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 13-12 कॅफे. इथून मात्र हे वाउचर आहे ते 31 मे पर्यंत व्हॅलिड असणार आहे. जिथे तुम्ही गेल्यानंतर जे काही तुमचं बिल होईल त्याच्यावरती 10% ऑफ ते तुम्हाला मिळणार आहे आणि ते कुपन जे आहेत ते 31 मे पर्यंत व्हॅलिड असतील या मॅन ऑफ द मॅच साठी राजू भोईर. या आर्यन यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचं हे वाउचर. मनिंद्रांचे पी आहेत का ते? यस. या आर्यन पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते राजू भोईर हे मात्र ठरलेले मॅन ऑफ द मॅच. या राजू भोईर आपण या लवकर. आणि मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच राजू भोईर. अतिशय चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलं आणि एकंदरीत मॅन ऑफ द मॅच झाले. अथर्वजी पाटील यांच्याकडनं मात्र हे मॅन ऑफ द मॅचचं वाउचर काय म्हणशील? एकंदरीत फार वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलेले आहात. आज विघ्नता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं संपूर्ण सफाळेमध्ये. आज पुन्हा एकदा फार दिवसानंतर तुम्हाला मॅन ऑफ द मॅच घेताना बघायला मिळतात. कसं वाटतंय? खूप छान वाटते. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? आज माकुणसर चषक पाहायला मिळतं आपल्या सफाळ्यामध्ये. एक मोठी मानाची बहुचर्चित स्पर्धा. या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? स्पर्धा खूप छान आहे आणि नाईट टूला खेळायला खूप मजा येते. थँक्यू सो मच. हे होते मॅन ऑफ द मॅच राजू भोईर. जाऊया नेक्स्ट मॅचला. सुरुवात होत्या च्या रजनीतला तिसरा सामना आणि ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला आदर्श शिक्षक आणि गोड गळ्याचे धनी